ज्ञान अज्ञानाने ठरवलं संस्कृताची भाषा माझ्या या सामान्य अज्ञान समाजाला समजणार नाही म्हणून संस्कृताची गाठी सोडावा. आणि त्यावेळेला माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नावाचं लिखाण केलं. ज्या वेळेला ना तुम्हाला आम्हाला कठीण वाटणाऱ्या संस्कृत भाषेला मराठीत आणण्याचं काम माझ्या माऊली ज्ञानोबाराने ज्या वेळेला केलं त्यावेळेला माझ्या माऊली ज्ञानोबरायचं वय वर्ष होत. मंडळ किती वय होत? बोला ना, किती? तुम्ही जागे आहात का? बोला ना मग, किती वय होत? आवाज येऊ द्या ना तुमचा. किती वय होत? 16. म्हणत जा जरा 16, कारण 16 म्हणल्याशिवाय 16 होणार नाही आणि माझ्या माऊलीचा 16 झाल्याशिवाय जीवनाचं 16 होणार नाही. मंडळी म्हणून 16वं वर्ष धोक्याचं म्हणायचंच नाही, 16 वर्ष मोक्याचं म्हणायचं. ऐका ना, आपण भागवतातला प्रसंग ऐकत आहात. काय वर्णन केलं? दोराष्टवर्षम सुकुमार वयाचे शुकदेव येऊ लागले. पाहिलं राजा परीक्षितीनं साष्टांग नमस्कार केला. जरा 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 शुकदेवजी जवळ येतात. भागवतामध्ये शुकदेवांच्या देहाचं फार वर्णन केलं. माणसाच्या शरीरावर काही लक्षणं असतात बर का. ते लक्षणं तुमचं मागचं आणि समोरचं जीवन सांगतात. लक्ष करा. शुकाचार्यांच्या पायांच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत वर्णन केलं शुकाचार्यांचं. आपल्या शरीरावर संकेत असतात, ते संकेत सांगतात हे माणूस कसा आहे. माझ्याकडे लक्ष द्यावा. काही कोणाच्या जर उजव्या हाताच्या या बोटावरल्या इथं भोवरा असेल, विशेष करून तुमच्या लेकराचे बोट तपासा. इकडे बघा. ते लेकरू म्हातारपणी माय बापाची सेवा करतंय 100%. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या लेकराच्या मधल्या बोटावर भोवरा आहे ते लेकरू धनाळू असते, त्याच्या हाताला यश येते. तुमचे जर 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, एखाद्याच्या नावाने तुम्हाला उद्योग टाकायचा आहे, आमच्या महाराज लोकांना विचारल्यापेक्षा त्याचं मधलं बोट बघा. दोन्हीतून ज्याचं मधल्या बोटाचा शेवटचं टोक उंच दिसते, जरा मला जास्त नाही कळायचं लक्षण, लय बारकाव्यात जाऊच नका, सोपं. त्याच्या नावे उद्योग टाकून बघा. यश नाही आलं तर आम्हाला फोन करा. हॅलो म्हणावं जाडगावकर महाराज, चुकलं तुमचं, आम्ही कबूल करू. आपली झालेली चूक कबूल करण्यामध्ये काय कमीपणा आहे त्याच्यात? बघा मंडळी, इथे जर भोवरा असेल या बोटामध्ये, हे बसलेले एक नाही पोर, या पोराच्या ह्या बोटाला हे कांड जरा उंच असते, हे असं असं, ते गायक होणार, वादक होणार,